सुकाणू समितीमधून एक महत्त्वाची बातमी येते की बैठकीमध्ये कोणतेही मतभेद झालेले नाहीत असं बैठकीमधल्या प्रतिभा शिंदे, सुकाणू समितीच्या सदस्य, कोर कमिटीच्या सदस्य प्रतिभा शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। रघुनाथदादा आणि शेट्टींनी समजुतीने ही बैठक घेतल्याचं ते सांगतायत। स्वतः प्रतिभा शिंदे आपल्यासोबत आहेत। प्रतिभाताई, नेमकं या बैठकीत काय झालंय? कारण पत्रकार परिषदेत जे समोर आलंय ते वादच होते असं दिसतंय। अजिबात नाही, अतिशय समन्वयानं, अभ्यासपूर्ण आणि सर्व राज्यामधल्या शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन बैठक झाली। या बैठकीमध्ये मुद्द्यांवरती चर्चा झाली। कुठल्याही संघटनेवरती सुटून जाऊ नये, जिने काम केलं तिला याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जावं याच्याबद्दलची चर्चा झाली। आणि त्या चर्चेमधून समन्वयातून राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील यांनी उद्याच्या मीटिंगसाठीचे शिष्टमंडळ नक्की करावं हेही नक्की झालं। ही चर्चा हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन आज अतिशय पोटतिडकीनं इथे आलेले कार्यकर्ते, नेते हे या संदर्भामध्ये पूर्णपणे 3 तास खलबतं करून निर्णय घेत होते। याच्यामध्ये कुठेही फूट पडली नाही, कोणीही याच्यामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये नाही, सगळे समन्वयानं काम करतायत। माझी माध्यमांना हातून विनंती आहे। ठीक आहे प्रतिभाताई, तुम्ही एकीकडे सांगता की कुठचेही वाद झाले नाहीत, मात्र बातम्या अशा पसरवल्या जात आहेत की या बैठकीमध्ये तुम्हाला स्वतःलाच बोलायला दिलं नाही आणि तुम्ही रडलात या बैठकीमध्ये। तथ्य आहे का यामध्ये? नाही, अजिबात नाही। आणि एक अतिशय 21 वर्ष चळवळीमध्ये काम केलेली महिला आहे आणि मला जर बोलू दिलं नाही तर मी माझे प्रश्न संघटनेचे म्हणून मांडण्यासाठी अतिशय सक्षम आहे आणि त्यामुळे तिथे मी ते मांडेल आणि माझ्या समोर तिथल्या आमची जी बैठक आहे त्याच्यामध्येच आम्ही ते सॉल्व्ह करू। पण मग प्रतिभाताई, अशा बातम्या कोण आणि कशासाठी पसरवतंय मग अशा बातम्या? मला माहिती नाही की हे कोण पसरवतंय आणि कशासाठी पसरवतंय। असं काहीही घडलेलं नाही। माध्यमांमध्ये जर असं काही येत असेल तर ती आमच्यामध्ये फूट पाडण्याचं कृपया कोणी करू नये, कारण आज महाराष्ट्राचा शेतकरी या समितीकडे लक्ष लावून आहे। उद्या चर्चा करायची आहे आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी, 7/12 कोरा आणि स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या मुद्द्यांशिवाय माघार नाही। इथले कार्यकर्ते आणि शेतकरी एकजुटीनं आहेत आणि म्हणून तुम्ही म्हणताय की अशा प्रकारे बोलणं हे फूट पाडण्याचा प्रयत्न असू शकतो, तर कोणावर संशय आहे तुमचा? कोण असा प्रयत्न करताय फूट पाडण्याचा? मला तरी तिथे समितीमध्ये जेवढे लोक होते ते सगळे युनायटेड दिसलेत। त्याच्यामध्ये कोणीही मला असं वाटलं नाही की जो हे करेल। हे का पसरवलं जातं हे मला नाही माहिती आणि मी अजून बघितलं नाही कुठल्या चॅनेलला पसरवलं, पण असं असेल तर हे बरोबर नाही असं मला वाटतं। रघुनाथदादांना या बैठकी पत्रकार परिषदेत येण्यापूर्वी पुरेशी माहिती दिली गेलेली नव्हती की नेमकं काय त्या ठिकाणी एवढं मिसकम्युनिकेशन का दिसून आलं? नाही, काय झालं की रघुनाथदादांच्याशी सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झालेली होती। फक्त उद्याच्या शिष्टमंडळामध्ये कोण जाईल याच्याबद्दलचा निर्णय रघुनाथदादांना सांगायचा राहून गेला, कारण शिष्टमंडळापेक्षा मुद्दे महत्वाचे आणि मुद्द्या हे शेतकऱ्याच्या हिताचे आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून ते सांगितलं गेलं। आणि ते इतकं म्हणजे मला असं वाटतं की इतकं सहज आहे की व्यक्तींना पुढे करून, व्यक्तीचं राजकारण करून आणि अशा मुद्द्यांवरती माध्यमांनी सुद्धा दुर्लक्ष केलं पाहिजे की एवढ्या साध्या गडबडीत। आम्हाला काल रात्री 10 वाजता कळलं, आम्ही सगळेजण 11:30-12ला बोललो। आमचे राजू शेट्टी मध्य प्रदेशला होते, आमचे रघुनाथदादा इकडे होते आणि त्यामुळे ते झालं असं मला वाटतं।